दरम्यान भारत सरकारने गेल्या 17 दिवसांमध्ये 5 जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला। ज्या 5 जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे त्यातील 4 जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। कोण आहेत ज्यांना भारतरत्न दिला जाणार आहे पाहूयात। चौधरी चरण सिंह माजी पंतप्रधान त्यांना यंदाचा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। जुलै 1979 ते जानेवारी 1980 पर्यंत ते पंतप्रधान होते। एप्रिल 1967 ते फेब्रुवारी 1968 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते। शेतकरी नेते अशी त्यांची ओळख होती। पुढचं नाव आहे नरसिंह राव, ते माजी पंतप्रधान होते। जून 1991 ते 1996 पर्यंत ते पंतप्रधान पदावर होते। देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं श्रेय त्यांना जातं। त्यांनी आर्थिक उदारीकरणाची भूमिका घेतली होती। MS स्वामीनाथन कृषीतज्ञ, हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्या कार्यामुळे भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत झाली। लालकृष्ण अडवाणी माजी उपपंतप्रधान, ते 5 वेळा लोकसभेचे 4 वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेत। राम मंदिर आंदोलनात त्यांची सक्रिय भूमिका होती, सहभाग होता। 2002 ते 2004 ते देशाचे उपपंतप्रधान होते। कर्पूरी ठाकूर माजी मुख्यमंत्री, बिहारचे मागास समाजासाठी आरक्षणासाठी व्यवस्था केली त्यांनी। 1952 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले। 1970 ते 71 या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते। कर्पूरी ठाकूर साहेब यांना जो भारतरत्न दिला ते ओबीसी मतावर डोळा ठेवूनच दिला गेला। आता जाग आली, 10 वर्षात आली नाही। आता हे सर्व करत असताना यामागचा राजकीय एका वर्षाला एकच भारतरत्न दिला जातो। आता 4-4 वाटत आहेत, म्हणजे भारतरत्नाचा महत्त्व सुद्धा कमी करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सुरू केलेलं आहे। एक प्रकारे चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न देऊन पश्चिम उत्तर प्रदेशात म्हणजे मेरठ किंवा बागपत, सोनपत या आसपासच्या भागात आजही चरण सिंग यांना मानणारा जो काही वर्ग आहे तिथे भारतीय जनता पार्टीचं एक वर्चस्व एक प्रकारे याद्वारे निर्माण केलेला आहे। तो एक भाग आपल्याकडे आणण्यात मला असं वाटतं नरेंद्र मोदी इथे यशस्वी ठरलेले आहेत। एक प्रकारे इंडिया आघाडीला सिस्टमॅटिकली सुरुंग लावण्याचे हे प्रयत्न आहेत। जसं ऑलरेडी झालेलं आहे नितीश कुमार, त्याच्यानंतर ममता बॅनर्जींचं एक स्टेटमेंट, त्याच्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री मान त्यांचं एक स्टेटमेंट, आणि आता राष्ट्रीय लोकदल या पक्षाचे जयंत चौधरी हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या NDA मध्ये सामील होतील असं दिसत आहे।